नमस्कार, मी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर। केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये देशभरामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबवली जाणार आहे आणि याच कालावधीमध्ये म्हणजे 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील सर्व ठिकाणी आणि शहरी भागातील जे जोखीमग्रस्त भाग आहेत अशा साधारणतः 30% एरियामध्ये आपण कुष्ठरोग शोध मोहीम राबवणार आहे। या कुष्ठरोग शोध मोहिमेसाठी जिल्ह्यामध्ये 2684 टीम तयार करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पुरुष स्वयंसेवक आहेत। या सर्व टीमच्या सहाय्याने या 15 दिवसामध्ये आपण घरोघरी जाऊन प्रत्येक घरामध्ये कुष्ठरोगाचे लक्षण असणारे कोणी आहेत का त्याची आपण माहिती घेणार आहे आणि त्या पद्धतीचा तसा डेटा त्यांच्याकडून शासनाकडे पाठवला जाणार आहे। कृपया जी टीम आपल्याकडे घरोघरी कुष्ठरोगाच्या शोधेसाठी आणि सर्वेक्षणासाठी येणार आहे आपण त्यांना माहिती द्यावी। कुष्ठरोग हा लवकरात लवकर शोधणं म्हणजे कुष्ठरोगाचे जे 2 प्रकार आहेत, सांसर्गिक कुष्ठरोग आणि असंसर्गिक कुष्ठरोग। तर शासनाचा असा संकल्प आहे आणि तसा प्रयत्न आहे की 2027 पर्यंत सर्व कुष्ठरोग असंसर्गिक स्तरावरती शोधणं आणि त्याला सांसर्गिक होण्यापासून रोखणं। तर हे सर्व 27 पर्यंत जे टार्गेट आहे ते या 2 वर्षामध्ये आपण जे काम करणार आहे त्यानुसारच अचीव्ह होणार आहे। तर आपला कोल्हापूर जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं, येणाऱ्या टीमला पूर्णपणे आपण सहकार्य करावं। कुष्ठरोग हा शाप नाहीये किंवा कुष्ठरोग हे पूर्वजन्मीचं पाप नाहीये, तर तो एक जंतूमुळे होणारा रोग आहे आणि 100% हा कुष्ठरोग जर योग्य वेळी जर त्याचं निदान झालं तर तो बरा होतो आणि योग्य वेळी निदान झालं तर तो प्रसार होण्यापासून पण आपल्याला रोखता येतं। तर माझं सर्व कोल्हापूरवासियांना परत एकदा नम्र आव्हान आहे की कुष्ठरोग मुक्त कोल्हापूर करण्यासाठी परिपूर्ण माहिती द्या आणि आपला जिल्हा, आपलं गाव, आपलं शहर कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांचं मोलाचं योगदान द्या। धन्यवाद।